शेतकरी तिथं वाट बघत आहे अध्यक्ष महोदय 25,000 कोटी रुपये आपल्याला लागणार आहे। योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे आणि 2029 जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष महोदय आजपासून 29 पर्यंत 15,000 शेतकरी आत्महत्या कर्जमाफी करणार म्हणजे करणार कोरा कोरा कोरा। पण नाही ना अध्यक्ष महोदय तसं करतो। शेवटचा मुद्दा कृषी विभाग अध्यक्ष महोदय कृषी विभाग मागणी D3 बाब क्रमांक 42 पान क्रमांक 29 अध्यक्ष महोदय लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आम्ही बघितला अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला अनेक लोकांनी मदत सुद्धा केली बीजेपीचे काही पदाधिकारी तिथे गेले शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले काही आमचे गेले सगळ्यांनी मदत केली एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष महोदय पण का मराठी मीडियाली बिचारा त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय। मी मीडियाला विनंती करतो करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथं जाईल सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल पण हे होणार आहे का नाही होऊ शकत अध्यक्ष महोदय। हा प्रश्न जर सोडवायचा असेल या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय। आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्जमाफी करा असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणजे करणार कोरा 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 पण नाही ना अध्यक्ष महोदय तसं काय झालं अध्यक्ष महोदय। दिवसाला तिथं 8 आत्महत्या शेतकरी करत आहे आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे आणि 2029 जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष महोदय आजपासून 29 पर्यंत 15,000 शेतकरी आत्महत्या करतील मग त्या 15,000 शेतकऱ्याला कोण जबाबदार आहे अध्यक्ष महोदय। मग सत्तेत असणारे लोकच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल ना। मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची की 15,000 शेतकऱ्याला आत्महत्या करायची अध्यक्ष महोदय निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल। शेतकरी तिथं वाट बघत आहे अध्यक्ष महोदय 25,000 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी 85,000 कोटी रुपये देणार आहे अध्यक्ष महोदय। आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे। मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचणारे अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे। अहो रोड वगैरे नंतर बांधू रोड आपल्या 3 वर्षांनी बांधता येईल पण एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली निर्णय घेतला नाही तर वेगळं काही झालं तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे। त्यामुळे विकास तर झाला पाहिजे पण तो 3-4 वर्षांनी अध्यक्ष महोदय नंतर होईल पण आज आमच्या या शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो। त्याच्याबरोबर कृषी सन्मान योजना अध्यक्ष महोदय 3,000 रुपये वाढवले जातील असं सरकार आल्यानंतर काही नेते बोलले होते अध्यक्ष महोदय। हे 3,000 रुपये तुम्ही वाढवले 5,500 कोटी रुपये लागणार आहेत तेवढी मदत जर शेतकऱ्याला तुम्ही आज देऊ शकला जो आज शेतकरी अडचणीत आहे नक्कीच त्याची मदत ही त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय होईल। भावांतर योजनेचं अध्यक्ष तसंच आहे जर मार्केटच पडत असेल त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं ते भारतात आणायचं आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असे आम्ही अपेक्षा करतो पण चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आलं तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो जो परवडत नाही शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीत येईल अध्यक्ष महोदय। म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला 4,000 कोटी लागतील कापूस शेतकरीला 5,000 लागतील कांदा शेतकऱ्याला 10,000 कोटी रुपये लागतील टोटल 25,000 कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करते म्हणून हे 25,000 कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावं। पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले 3 वेळा तर याच सेशनमध्ये मी मांडले जे 4 ट्रिगर काढण्यात आले अहो माझ्या मतदारसंघामध्ये 10 कोटी गेल्या वेळेस विमा कंपनीकडनं मिळाले होते आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते लोकलाइज कॅलॅमिटी म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला त्यात नुकसान झालं त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तिथं मिळालं पण आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय। तर गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं 3700 कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्यातला 78% पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता म्हणजे जो ट्रिगर आज नाही म्हणजे येत्या काळामध्ये या पावसाच्या काळामध्ये आता काय झालं अध्यक्ष महोदय पेरणी झाली बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष महोदय मिळणार नाही तर मग सरकारने त्या विमा कंपनीला टेबलवर आणा चर्चा करा आणि जे 4 ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष महोदय ते परत एकदा आणा।
अध्यक्ष महोदय या सरकारने चांगली योजना आली सोलार पंपच्या बाबतीत. अध्यक्ष महोदय 33,000 आपल्याला भरावे लागतात, पण 33,000 किती लोकांनी भरलेत अध्यक्ष महोदय? लाखो शेतकऱ्यांनी भरलेले आहेत. 5 लाख शेतकऱ्यांनी जर हे 33,000 रुपये भरले असतील आणि फक्त 1 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांची प्रक्रिया कुठेतरी पुढे गेलेली आहे, मग 4 लाख शेतकऱ्यांनी जो पैसा भरलाय तो बिना व्याजाचा हे सरकार वापरते का अध्यक्ष महोदय? त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही सोलार कनेक्शन कसं देणार, कधी देणार हे सरकारने सांगण्याची जरूरत आहे. काही ती टार्गेट घेऊन जावं लागेल. पुढच्या 2 महिन्यात आम्ही देतो म्हणजे देतो. त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय जाणं असं की सोलारला तुम्ही अप्लाय करायला सांगितलंय, पण ज्या लोकांनी नॉर्मल कनेक्शन मागितलेलं आहे त्यांना नॉर्मल कनेक्शन देत नाहीत. म्हणजे या बाजूली सुद्धा मरण आणि त्या बाजूली सुद्धा मरण. आणि सरकार काय करतं ते शेतकऱ्याचा पैसा बिना व्याजाचा तिथं वापरते अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मी एक मुद्दा मांडला होता. पोल वादळात पडतात पण परत लावण्यासाठी पैसे द्यावे लागतात. अहो 4-4 महिने पोल लागत नाहीत. तुम्ही नवीन स्कीम आणली तरी पोल पडणारच आहेत. आणि मग अशात तुम्ही काहीतरी एक टार्गेट घेऊन जावं लागेल. महिन्यात करणार, 20 दिवसात करणार, 10 दिवसात करणार. आणि जर 10 दिवसात ते पोल उभे नाही राहिले तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे हा जो काळा पैसा आहे जे काय तिथं मागणी केली जाते अध्यक्ष महोदय तिथं शेतकऱ्यांना